टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विकासाच्या नावाखाली कायद्याचा दंडोका दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं काम राज्य सरकार करते। शक्तीपीठ महामार्ग हा त्यातलाच एक प्रकार आहे। कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण खर्चाच्या 86,000 कोटी रुपयापैकी 50,000 कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं घोषणा केली। अनेक लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा आहे, अनेक राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं कुणी बोलायला तयार नाही। विकासाला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे। 2022 साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना जे कायद्यात दुरुस्ती झाली, त्या दुरुस्तीमुळं 1956च्या कायद्यानुसार कवडी मोल किमतीनं सरकार ही जागा घेणार आहे। आणि अफवा अशा पसरवल्या जातात की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला तसा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, हे साफ खोटं आहे। दुसरी गोष्ट, खरीप हंगाम संपून 3 महिने होऊन गेले तरी अजून शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेले नाही। सोयाबीन हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावं लागलं। महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला मतं द्या, आमचं सरकार आलं तर तुमचा 7बारा कोरा करतो असं आश्वासन दिलं। पण ही सारी आश्वासनं त्यांनी अरबी समुद्रात बुडवली आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीमागे जप्तीच्या वसुल्या सुरू झालेल्या आहेत। सरकारनं कबूल केल्याप्रमाणे कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा मंत्र्यांना आता आम्ही दिलं सोडणार नाही ही भूमिका कुठेतरी शेतकऱ्यांनी घ्यावी लागेल। या सगळ्याचा विचार करून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यासाठी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम तालुका महागाव या ठिकाणी 9 एप्रिलला सकाळी 11 वाजता एक व्यापक शेतकऱ्यांचा मेळावा बोलवलेला आहे। मी स्वतः या मेळाव्याला येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या। आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे। सोयाबीनमध्ये जवळपास 13,000 कोटी रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे, ते वसूल करायचं आहे। आणि त्याचबरोबर विम्याच्या हक्काचे पैसे आपल्याला मिळवायचे आहेत। लढल्याशिवाय काही मिळत नाही, भांडल्याशिवाय काही मिळत नाही। आणि म्हणून सगळेजण मिळून एक दिलानं लढूया, भांडूया। या मेळाव्याला तुम्ही मोठ्या संख्येनं या एवढीच विनंती करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।